संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणामध्ये आता मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। तपासाची माहिती देशमुख कुटुंबियांना दिली जात नाही आणि खंडणी प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या वाल्मिक कराडला हत्या प्रकरणामध्ये आरोपी करावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे। त्यासोबतच कराडवरती मकोका न लावल्यास परवा सामूहिक आत्मदहनाचा इशारा देखील देण्यात आला। दरम्यान मयत सरपंचांचे लहान भाऊ धनंजय देशमुख यांनी उद्या मोबाईल टॉवरवरती चढून आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। त्यामुळे प्रशासन आता काय नेमकं पाऊल उचलणार ते पाहणं महत्त्वाचं आहे। तर संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामध्ये आता मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। तपासाची माहिती देशमुख कुटुंबियांना दिली जात नाही आणि खंडणी प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या वाल्मिक कराडला या हत्या प्रकरणामध्ये आरोपी करावं अशी ग्रामस्थांची मागणी आहे। उद्याचं आंदोलन तर इथं टावरवर संतोष देशमुख यांचे कुटुंबीय करायलेले आहेत आणि परवा दिवशी 14 तारखेचं जे सामूहिक आत्मदहनाचं आंदोलन आहे त्याचं आम्ही ठिकाण समजा निश्चित केलेलं आहे। त्याचं मस्साजोग मध्ये कोणत्या ठिकाणी होईल हे आम्ही आज सांगणार नाहीत। आज जर सांगितलं तर पोलीस प्रशासन येईल, आम्हाला नोटीस देईल, हे करील। आम्हाला पोलीस प्रशासनाला एकच विनंती करायची, तुम्हाला खरंच जर मस्साजोग वासियांना जर हे आंदोलन करू द्यायचे नसतील तर त्यांनी आज आणि उद्या 2 दिवसात काय जी त्यांना करायची प्रसिद्धी करावी, आरोपी अटक करावी। तर गोविंद शेळके आपले प्रतिनिधी या संदर्भातले अधिक अपडेट देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। गोविंद, ग्रामस्थांच्या मागण्या आता त्या मागण्यांसाठी ते आक्रमक झालेले आहेत। उद्या आंदोलन होणार आहे, काय नेमकी माहिती आहे? हे जे प्रकरण आपण बघतोय की मस्साजोगचे गावकरी पहिल्या दिवसापासून संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आंदोलन करत आहेत। म्हणजे मस्साजोग गाव तर अगदी 4-5 दिवस पहिल्यांदा बंद होतं, त्यानंतर रस्त्यावर रास्ता रोको झाला, त्यानंतर अगदी जलसमाधी आंदोलन सुद्धा करण्यात आलं आणि त्याची प्रमुख मागणी होती की संतोष देशमुख यांचे सगळे आरोपींना अटक करा। आता एक आरोपी आणखी बाहेर आहे, कृष्णा आंधळे, त्याला पोलीस पकडू शकलेले नाहीयेत। आणि सगळ्यात महत्वाची मागणी जी आता आपल्याला समोर येताना पाहायला मिळते ती आहे की वाल्मिक कराड हे जे खंडणीच्या प्रकरणामध्ये आरोपी आहेत त्यांना 302 म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सुद्धा आरोपी करावं आणि त्यासोबत मोका लावावा अशा प्रमुख मागण्यासाठी मस्साजोगचे गावकरी हे परवा दिवशी सकाळी आत्मदहन आंदोलन करणार आहेत आणि सार्वजनिक आत्मदहनाचा इशारा त्यांनी दिलाय। विशेष म्हणजे हे घडण्यापूर्वी उद्या धनंजय देशमुख हे टॉवरवर चढून आंदोलन करणार आहेत आणि या तपासासंदर्भातली माहिती मिळत नाही असा जो आक्षेप त्यांनी नोंदवलाय त्याच्या संदर्भामध्ये भूमिका घेणार आहेत। एकूण आपण बघितलं पाहिजे की एकीकडे वाल्मिक कराड यांची जी कस्टडी आहे ती संपण्यासाठी अगदी 2 दिवसाचा अवधी असतानाच वाल्मिक कराड यांच्या संदर्भामध्ये यांच्या विरोधामध्ये जे वातावरण आहे ते आणखी तापताना पाहायला मिळत आहे आणि यामध्ये गावकरी अगदी टोकाची भूमिका घेताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। अमोल, गोविंद, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।